या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत चामुंडेश्वरी मंदिराला, पाहणार आहोत प्रसिद्ध म्हैसूर झू, शहरातील सुंदर चर्च आणि अर्थातच राजेशाही वैभवाचं प्रतीक असलेलं म्हैसूर पॅलेस. यासोबतच जाणून घेऊया म्हैसूर शहराची स्वच्छता आणि येथील खास ओळख. आणि शेवटी चाखणार आहोत म्हैसूर शहराची जगप्रसिद्ध मिठाई म्हणजे म्हैसूर पाक. चला तर मग सुरू करूया आपल्या म्हैसूर शहराच्या सफारीला. नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या डे 2मध्ये. तर सध्या आम्ही कर्नाटकच्या म्हैसूर या ठिकाणी आलो आहे आणि आज आहे 28 तारीख. 27 तारीख म्हणजे काल आम्ही पोचलो होतो म्हैसूरमध्ये आणि मी तो जर्नीचा व्लॉग पण अपलोड केलेला आहे. कल्याण ते म्हैसूर आम्ही ट्रेनने आलो. तर आम्ही थांबलो होतो VRS डॉर्मेटरी. हे रेल्वे स्टेशनपासून 2 किलोमीटर अंतरावरचे आणि खूप म्हणजे क्लीन डॉर्मेटरी, वॉशरूम आणि बाथरूम दोघं पण क्लीन आहे आणि AC डॉर्मेटरी. ओके, तर याचा टूर देईल मी तुम्हाला संध्याकाळी वापस आल्यानंतर. आता आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात करणार आहे चामुंडेश्वरी हिल टेम्पल म्हणून. तर म्हैसूर बसस्टँडवरून मागेच म्हैसूर बसस्टँड आहे. तर म्हैसूर बसस्टँडपासून जवळपास 12 किलोमीटर अंतरावर चामुंडेश्वरी मंदिर आहे. त्या ठिकाणी आम्ही चाललो आहे आणि आम्ही काल स्कूटी पण रेंट केली होती, तर स्कूटी घेऊन आम्ही चाललो आहे. म्हैसूर शहरात फिरताना सर्वात आधी जाणवते ती म्हणजे इथली शांतता आणि स्वच्छता. भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये गर्दी आणि गोंधळ पाहायला मिळतो, पण म्हैसूरची ओळख वेगळी आहे. रुंद रस्ते, हिरवीगार झाडे आणि नीटनेटकी वाहतूक यामुळे शहरात फिरताना खूप छान वाटतं. म्हैसूरला कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. वाडेयार राजघराण्याने अनेक वर्ष या शहरावर राज्य केलं आणि आजही त्यांचा प्रभाव शहराच्या वास्तुकलेत, संस्कृती आणि परंपरांमध्ये दिसून येतो. तर मंडळी, आम्ही बरोबर 7:30ला मंदिर ओपन व्हायच्या टायमाला पोचलो इकडे चामुंडेश्वरी हिल टेम्पलला. खूप मस्त आहे, म्हणजे वरती येताना घाट कसा लागतो तसा टाईप रस्ता आहे आणि पूर्ण म्हैसूर दिसतं इथं. अजून दुकानं पण ओपन नाही झाली बघा. चला आता दर्शन करू आणि मग मी भेटतो तुम्हाला. खतरनाक गर्दी. आम्हाला वाटलं की एवढी गर्दी राहणार नाही, पण इथं पास पण आहे, त्याच्याने तुम्ही जाऊ शकता. 200 रुपयाचा पास आहे, 1000 रुपयाचा पास आहे, VIP सारखं, आणि ही फ्री एंट्री म्हणून जास्त गर्दी. आमच्या म्हैसूर सफरीची सुरुवात झाली चामुंडेश्वरी देवीच्या दर्शनाने. चामुंडी टेकडीवर वसलेलं हे मंदिर दक्षिण भारतातील एक महत्त्वाचं शक्तिपीठ मानलं जातं. म्हणतात की खूप वर्षांपूर्वी महिषासूर नावाचा एक शक्तिशाली राक्षस या भागात राज्य करत होता. त्याच्या अत्याचारांमुळे लोक त्रस्त झाले होते. तेव्हा देवी दुर्गेने चामुंडेश्वरीच्या रूपात अवतार घेऊन महिषासुराचा वध केला. महिषासुराचा वध केल्यानंतर देवीला महिषासूर मर्दिनी म्हणून ओळख मिळाली आणि याच कथेमुळे म्हैसूर शहराचं नावही महिषूर या वरून पडल्याचं सांगितलं जातं. आज आपण ज्या चामुंडी टेकडीवर उभे आहोत ती फक्त धार्मिक जागा नाही, तर संपूर्ण म्हैसूरच्या इतिहासाची साक्षीदार आहे. वरून दिसणारं शहर आणि शांत वातावरण पाहिलं की इथे येण्याचा अनुभव काही खास वाटतो.
तर मंडळी जवळपास आम्हाला 3.5 तास लागले दर्शनासाठी. 3.5 तास आम्ही लाईनमध्ये उभे होतो. इथे जर का तुम्हाला लाईनमध्ये उभं राहायचं नसेल तर तुम्ही 200 रुपयाचा पास पण घेऊ शकता, अदरवाईज 1000 रुपयाचा पण पास आहे. तर दर्शन तर झालं आहे आता. हे बघा हे मंदिर असं पाठीमागच्या साईडने असं दिसतं. बाई आम्ही 8:45ला आम्ही लाईनमध्ये लागलो होतो आणि जवळपास 11:30ला आम्ही बाहेर आलो आहे. आणि आता तर इतकी भयंकर गर्दी झाली आहे, सकाळी तर एवढी गर्दी पण नव्हती. आणि मध्ये कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे गाभाऱ्यात वगैरे, पण जशी तुळजाभवानीला साडी घालतात ना सेम तशीच प्रकारची साडी या देवीला पण घातली होती, चामुंडेश्वरी देवी. आता आम्ही चाललोय नंदीचे दर्शन करण्यासाठी. सो नंदीचे दर्शन करण्यासाठी तुम्हाला मंदिराच्या साईडलाच 400 पावलं, तुम्हाला 400 पायऱ्या खाली उतरावं लागेल. तिथं कोणाला पण विचारा, ते सांगतील तुम्हाला. तर इथे एक मोठा नंदी आहे, तर त्या ठिकाणी आपण चाललोय. 400 पायऱ्या उतरायच्या, 400 पायऱ्या चढायच्या. बघितलं तुम्ही या पायऱ्या आहे, या पायऱ्या उतरून खाली नंदीच्या मंदिरात जाता येतं. नमस्कार मंडळी. तर सध्या आम्ही आलो आहे म्हैसूर झूमध्ये आणि आता वाजले 1:30, कारण की आम्हाला मग अशी चामुंडेश्वरी हिललाच खूप वेळ लागला. असं वाटलं की लवकर होईल, पण नाही झालं. तर म्हैसूर झूमध्ये आलो आहे आणि म्हैसूर झू तुम्ही जर का म्हैसूरमध्ये आला तर नक्की भेट द्या, कारण की आशिया खंडातल्या टॉप 5 झूपैकी एक म्हैसूर झू म्हणून आहे. इथे तुम्हाला अगदी खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पण पाहायला मिळतील. चला तर मग तुम्ही पण माझ्या माध्यमातून, मी फिजिकली मस्त प्राणी बघतो, तुम्ही डिजिटल माध्यमातून प्राणी बघा. चला. तर मंडळी झूचे तिकीटं जर का ॲडल्ट असतील तर 120 रुपये पर हेड आहे, आणि जर का तुमच्यासोबत मुलं वगैरे असतील तर एका मुलाचे 60 रुपये असं आहे. व्हिडिओ कॅमेराचे 236 रुपये आणि स्टील कॅमेराचे 118 रुपये. तुम्ही व्हॉट्सअपवर इथे येऊन लाईनमध्ये उभं नसेल राहायचं तर व्हॉट्सअपवर तुम्ही QR कोड, त्यांना QR कोड स्कॅन करायचा, हाय पाठवायचं, मग ते तुम्हाला तिकीट बुक करायची लिंक पाठवतात. जसं की आता आम्ही हे केलं आहे. हे आपले तिकीट आहे. अशा प्रकारचे तिकीट तुम्ही व्हॉट्सअपवर बुक करू शकता. मित्रांनो, हे फक्त एक प्राणी संग्रहालय नाही, तर भारतातील सर्वात जुनं आणि सर्वात चांगल्या प्रकारे व्यवस्थापित केलेल्या झूपैकी एक आहे. याची स्थापना 1892मध्ये तत्कालीन महाराज श्री चामराजा वाडियार यांनी केली होती. सुरुवातीला हा झू फक्त राजघराण्यासाठी होता, पण नंतर सर्वसामान्य लोकांसाठी खुला करण्यात आला. सुमारे 150 एकरावरून अधिक क्षेत्रात पसरलेल्या या झूमध्ये भारतासह जगभरातील अनेक दुर्मिळ प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. इथे वाघ, सिंह, हत्ती, जिराफ, झेब्रा, गेंडा आणि अनेक विदेशी प्रजातींचे प्राणी आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे इथली स्वच्छता आणि प्राण्यांसाठी तयार केलेले नैसर्गिक वातावरण. त्यामुळे प्राणी पिंजऱ्यात असल्याचा फारसा भास होत नाही.
Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. Golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. Bring me into golden sunlight. If I'm going with you, I know we'll get to the other side. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. Never the same. Never you calling my name. I'm taking my sweet time. मध्ये स्नॅक्स सेंटर पण आहे, म्हणजे तुम्ही नाश्ता वगैरे करू शकता. हॉटेल वगैरे, रेस्टॉरंट वगैरे सगळे मस्त आहे. म्हणजे लहान मुलांसाठी खूप भारी. आणि मेन म्हणजे स्वच्छता भारी केली आणि मेंटेन एकदम चांगले केले. Sinking in, I know this feels right. Catching a breeze, love moving through me like a wildfire, like a wildfire. शहरात फिरताना प्रत्येक रस्ता, प्रत्येक चौक आणि प्रत्येक इमारत इतिहासाची गोष्ट सांगताना दिसतं. जुने राजेशाही वास्तू, आधुनिक विकास आणि यांचा सुंदर संगम इथे बघायला मिळतो. म्हैसूर हे फक्त पर्यटनासाठी प्रसिद्ध नाही, तर शिक्षण, कला, सांस्कृतिकचंही महत्त्वाचं केंद्र आहे. इथला प्रसिद्ध दसरा उत्सव जगभरातून पर्यटकांना आकर्षित करतो. दसऱ्याच्या काळात संपूर्ण शहर लाखो दिव्यांनी उजळून निघतं.
आणि म्हैसूर पॅलेसचे सौंदर्य अधिक पटीने वाढतं. वाहतुकीबद्दल बोलायचं झालं तर कर्नाटक राज्य परिवहनच्या बसेसच्या शहराच्या जवळपास प्रत्येक भागाला जोडतात. बस सेवा वेळेवर आणि व्यवस्थित असल्यामुळे स्थानिक लोकांपासून ते पर्यटक लोकांपर्यंत प्रवास करताना सोपा होतो. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहे सेंट फिलोमिना कॅथेड्रलमध्ये. म्हणजे खूप भारी आर्किटेक्चर याचं. हे बघा, हे पण राजा कृष्णदेव राय वाडियार 4 यांच्या काळातच बांधलेलं आहे. म्हैसूरच्या राजेशाही इतिहासामध्ये एक वेगळीच वास्तू आपलं लक्ष वेधून घेते आणि ती म्हणजे सेंट फिलोमिना चर्च. 1930च्या दशकात बांधलेलं हे चर्च जर्मनीतील प्रसिद्ध कॅथेड्रलपासून प्रेरित आहे. त्याचे उंच मनोरे दूरवरूनच दिसतात. असं म्हणतात की संत फिलोमिना ही श्रद्धा आणि धैर्याचं प्रतीक मानले जाते. मला एकदम भारी ते हॅरी पॉटर पिक्चरमधले कसे बिल्डिंग वगैरे कसं राहतं असं टाईप याची रचना वाटते. एकदम भारी. जेव्हा आपण चर्चमध्ये प्रवेश करतो तेव्हा बाहेरची गडबड मागे राहते आणि एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. रंगीत काचेतली कलाकुसर आणि भव्य वास्तुकला प्रत्येकाला थक्क करून टाकते. म्हैसूरची आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथली जीवनशैली. लोक शांत, मदत करणारे आणि पर्यटकांचे स्वागत करणारे आहेत. त्यामुळे शहरात फिरताना आपण परक्या शहरात आलो आहे असं वाटत नाही. शहरातील प्रसिद्ध बाजारपेठांपैकी म्हैसूरमध्ये सिल्क, चंदनाची उत्पादने, अगरबत्ती आणि स्थानिक हस्तकला वस्तू खूप प्रसिद्ध आहेत. त्यामुळे पर्यटनासोबत शॉपिंगचाही मजा घेता येते. माझ्या मते म्हैसूर हे फक्त एक पर्यटन स्थळ नाही, तर इतिहास, संस्कृती, स्वच्छता आणि आधुनिकतेचा सुंदर अनुभव देणारं शहर आहे. म्हणूनच दरवर्षी लाखो पर्यटक या शहराला भेट देतात. नमस्कार मंडळी, आता आम्ही आलो आहे पुढच्या स्पॉटला, जे की आहे म्हैसूरचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन म्हणजे म्हैसूर पॅलेस. तर या ठिकाणी ही पार्किंग लॉट आहे पूर्ण. तर इथं 4 व्हीलरसाठी 50 रुपये आणि 2 व्हीलरसाठी 20 रुपये असं पार्किंगचं तिकीट आहे. या साईडला एंट्री गेट आहे. आता मी तुम्हाला ते म्हैसूर पॅलेसच्या तिकीटची इन्फॉर्मेशन सांगतो, किती तिकीट आहे काय. डेंजर काय आहे बाबा तिकीटचं. त्यांनी व्हॉट्सअपवर दिलेलं आहे तिकीटचं QR कोड बुक करून, पण त्याच्यात पेज होत नव्हतं खूप लोकांचं आणि कॅशच ॲक्सेप्ट करता येते लोक. तर ॲडल्टसाठी 150 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांसाठी 70 रुपये तिकीट आहे. चला आता आपण सगळं म्हैसूर पॅलेस एक्सप्लोअर करूया. मित्रांनो, दूरवरून बघितल्यावर हा फक्त एक सुंदर राजवाडा वाटतो, पण यामागे शेकडो वर्षांचा इतिहास दडलेला आहे. हा राजवाडा वाडियार घराण्यांचा अधिकृत निवासस्थान होता. वाडियार यांनी जवळपास 600 वर्षांहून अधिक म्हैसूरवर राज्य केलं आणि त्यातील साक्ष हा पॅलेस देतो. विशेष म्हणजे हा आपण जो पॅलेस बघत आहात हा मूळ राजवाडा नाही. 1897 दसऱ्याच्या उत्सवादरम्यान जुन्या लाकडी राजवाड्याला आग लागली आणि तो संपूर्णपणे नष्ट झाला.
त्यानंतर नवीन राजवाडा बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हा ब्रिटिश आर्किटेक्ट हेनरी एर्विन यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य पॅलेस उभारण्यात आला आणि 1912मध्ये त्याचे काम पूर्ण झाले. या राजवाड्याची वास्तुकला देखील खूप खास आहे. हिंदू, राजपूत, इस्लामिक आणि युरोपियन शैलीची सुंदर मिश्रण इथे पाहायला मिळते. त्यामुळे पॅलेसचा प्रत्येक कोपरा फोटो काढण्यासाठी अगदी परफेक्ट वाटतो. पॅलेसच्या आत प्रवेश केल्यानंतर विशाल दरबार हॉल, रंगीबेरंगी काचेचं काम, सुंदर झुंबर, भव्य खांब आणि राजघराण्याच्या वापरण्यातील अनेक वस्तू पाहायला मिळतात. प्रत्येक खोलीतून त्या काळातील राजेशाहीतील जीवनशैलीची कल्पना येते. म्हैसूर पॅलेसची आणखी एक खास गोष्ट म्हणजे दसरा उत्सव. दरवर्षी दसऱ्याला काळात संपूर्ण पॅलेस जवळपास 1,00,000 बल्बांनी उजळून निघतो. त्यावेळी हा राजवाडा एखाद्या स्वप्नातील महलासारखा दिसतो आणि हजारो पर्यटक हा नजारा पाहण्यासाठी इथे येतात. आज हा पॅलेस भारतातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे. ताजमहलनंतर सर्वाधिक पर्यटक भेट देतात अशा स्मारकांमध्ये याची गणना केली जाते. भयंकर गर्दी आज पॅलेसमध्ये, म्हणजे एकदम जबरदस्त, मध्ये सफोकेशन होत होतं. तर या पॅलेसची जे टायमिंग आहे ते सकाळी 10 ते संध्याकाळी 5:30पर्यंत आहे आणि 7 ते 8 वाजेपर्यंत इथं इल्युमिनेशन शो असतो. ही जी पॅलेस दिसते ना तुम्हाला पूर्ण, ते याच्यावर पूर्ण 90,000 बल्ब लावले, पिवळे बल्ब. तर ते एक साथ म्हणजे पेटतात, ते एक साथ ऑन होतं ना, ते एकदम भारी लुक येतो याचा. तर त्याचा एक व्हिडिओ मी टाकून दिला याच्यात या व्लॉगच्या एंडिंगला. तर नमस्कार मंडळी, मी आलो होतो आपल्या म्हैसूर एक्सप्लोअर करण्याच्या सिरीजच्या शेवटच्या पार्टला. तर आम्ही आमचा दिवस हा शेवटचा एक या ठिकाणी दत्तपीठम म्हणून आहे आपल्या म्हैसूर पॅलेस जवळपासून 3.6 किलोमीटरवर. तर या ठिकाणी तुम्हाला मॅपमध्ये श्री सच्चिदानंद आश्रम म्हणून सापडेल. तर त्या ठिकाणी एक म्हणजे दत्त महाराजांचं मंदिर आहे, दत्तात्रय मंदिर, आणि खूप भारी मंदिर आहे, म्हणजे साऊथ इंडियन स्टाईल मंदिर आहे. तिथे तुम्ही मध्ये गेलं का लोकांना विचारू शकता की दत्त मंदिर कुठे आहे. तर मध्ये कॅमेरा अलाउड नव्हता, तर त्यांनी फक्त बाहेरूनच व्हिडिओ काढला आहे. तर मी तो तुम्हाला टाकून देतो. आता आम्ही जाणार आहे शेवटचं म्हणजे म्हैसूर पॅलेसचा जो लाईट इल्युमिनेशन शो असतो त्या ठिकाणी बघायला. चला तर मग जाऊया. आम्ही म्हैसूर पॅलेसला परत आलो आहे. संध्याकाळचे 6:30 वाजले. तर या ठिकाणी 7 ते 8 एक शो नाही म्हणता येणार, म्हणजे पूर्ण म्हैसूर पॅलेसला लाईट लागतो, लाईट म्हणजे पिवळ्या कलरचा लाईट लागतो. तर त्याचा फोटो मी टाकेल शेवटी या व्हिडिओमध्ये. तर या पूर्ण पॅलेसला जवळपास 90,000 ते 1,00,000 असे बल्ब लावलेले आहेत पिवळ्या कलरचे.
तर एका टायमाला ते जेव्हा ऑन होतं ना तेव्हा खूप भारी लुक येतो. तर ते बघण्यासाठीच 6-7 वाजता लोक या ठिकाणी येतात. तर तुम्हाला जेवढं लवकर येतील तेवढं लवकर या, म्हणजे तेवढं पुढून तुम्हाला तो दृश्य बघायला मिळेल. पर तुम्हाला बोलने का पॉइंट यही था. तर नमस्कार मंडळी, मी सध्या आलो आहे देवराजा मार्केटमध्ये. तर या ठिकाणी गुरु स्वीट मार्ट म्हणून आहे. तर गुरु स्वीट मार्ट तर हे ज्यांचं दुकान आहे, ज्यांनी पहिल्यांदा मैसूर पाक ही रेसिपी बनवली होती. तर जेव्हा राजाने सांगितलं होतं की स्वीटमध्ये काहीतरी बनवा म्हणून, तेव्हा मैसूर पाक हे बनवण्यात आलं होतं. तर म्हणजे ज्यांनी ती रेसिपी बनवली हे त्यांचं दुकान आहे. चला तर आपण एकदा ट्राय करूया मैसूर पाक. भैया भैया चला का साईडला मी खाऊन पाहिलं, खूप गोड आहे. म्हणजे मला तरी एवढं सहन नाही होणार आहे. त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे. तुपातला आहे, मग बाकीचे खूप फ्लेवर आहे. कॉफी, चॉकलेट, देसी घी, असे 4-5 प्रकार आहे. आम्ही नॉर्मलच घेतला, ऑर्डिनरी. 30 रुपयाला टेस्टिंग, म्हणजे एक पीस बस. तेच खूप गोड लागलं होतं. तुम्ही जर का आला म्हैसूरमध्ये तर देवराज मार्केटमध्ये गुरु स्वीट मार्ट, तर या ठिकाणी येऊन तुम्ही टेस्ट करू शकता. पाहिजे तर तुम्ही घरी पण घेऊन जाऊ शकता. त्याची म्हणजे ते 10 ते 12 दिवस तर काही खराब होत नाही. नमस्कार मंडळी, तर सध्या मी आलो आहे आमच्या हॉस्टेलवर परत. आम्ही जे हॉस्टेल घेतलं होतं ते असं काही हॉस्टेल आहे. या ठिकाणी आरोचं पाणी, म्हणजे असे बंकर बेड टाईप आहे आणि फुल AC हॉस्टेल आहे. VRS हॉस्टेल म्हणून आहे. म्हैसूर बसस्टँडच्या एकदम लागूनच आहे. तुम्ही गुगलवर सर्च केलं तरी याला 100 मीटरपेक्षा कमी. तर या हॉटेलचे जे रेट आहे ते आम्हाला पडले 1680 रुपये 2 रात्रीसाठी दोघांचं. तर असं हॉस्टेल आहे. खूप चांगलं आहे. वॉशरूम आणि बाथरूम दोघं पण खूप क्लीन आहे. फ्री वायफाय या ठिकाणी. आणि जेवण वगैरे इथं करायला म्हणजे पार्सल वगैरे अलाउड नाही आहे. तर अशा प्रकारचं हॉस्टेल आहे. आणि मेन म्हणजे आज आमचं म्हैसूर पूर्ण म्हणजे पूर्ण नाही, जेवढे 5 पॉईंट ठरवले होते ते सगळे आमचे पाहून झाले. सगळ्यात पहिला पॉईंट म्हणजे चामुंडेश्वरी, दुसरं म्हणजे झू, तिसरं म्हणजे चर्च, म्हैसूर पॅलेस आणि आपलं हे दत्तपीठम. तर तुम्ही जर इकडे आले तर तुम्हाला अजून एक पॉईंट सांगतो, वृंदावन गार्डन. जर का तुम्हाला अजून वेळ असेल तर वृंदावन गार्डन तुम्ही संध्याकाळी नक्की भेटा. तिथे लाईट आणि साऊंड शो खूप भारी असतो. तर आणि उद्या आम्ही सकाळी निघणार आहे 5:30 वाजता. आमची बस आहे मडिकेरीसाठी, म्हणजे कुर्ग. तर आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. भेटू आपण उद्याच्या भागात. तो चला तर मग भेटू आपण कुर्गमध्ये.